नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि संजना छान नाकी न येणार आहेत. त्यांना कळणारही नाही की आपण काय चूक करून बसलेलो आहोत. त्यांची पूर्ण वाट लागणार आहे. कारण आता कोर्टामध्ये म्हणजे धुरी वकिलाच्या बाबतीत त्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे ते सगळं अरुंधती यश यांना समजलेलं आहे. तर इकडे आता आणि संजनाला भेटायला खाली ते ॲडव्होकेट देशमाने आलेले असतात. आणि ॲडव्होकेट देशमाने म्हणतात की खरंच. आणि तेवढ्यात धुरी येऊन तिथं थांबतात आणि धुरी येऊन म्हणतात की आज मी जे काही केले ते चुकीचं तर नाही आहे ना. कारण जर हे सुलेखाताईंना कळलं तर खूप अवघड होईल. तेव्हा लगेचच धुरींना इकडे ॲडव्होकेट देशमाने सांगू लागतात की तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि सुलेखाताईंचा काय संबंध याच्याशी. म्हणजे आता मी पण त्यांचा शिष्य होतोच ना. शेवटी आपल्या मार्गावर चालायचं हे आपण ठरवायचं असतं. कोणत्या मार्गावर चालायचं, काय करायचं, त्या कोण आहेत आपल्याला सांगणाऱ्या. शेवटी आपल्याला काय कमी जास्त पडतंय हे आपल्यालाच बघितलं पाहिजे ना. हे सगळं जेव्हा धुरींना देशमाने सांगत असतात की तुम्ही काही काळजी करू नका, तेव्हा संजना पण धुरींना थँक्यू म्हणते. तेव्हा संजनाला ते म्हणतात की मॅडम, पण तुम्ही मला जे काही प्रॉमिस केलं होतं ते. तेव्हा धुरींना संजना म्हणते की हो. आणि देशमाने पण सांगतात की हो, तुमचं प्रॉमिस नक्की पाळलं जाईल आणि तुम्हाला जे प्रॉमिस केलेलं होतं त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. इकडे अनिरुद्धला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालेलं आहे. कारण याबद्दल अनिरुद्धला काहीही माहिती नसतं. म्हणजे यांनी काय गोंधळ घातलेला आहे, सगळं काय चाललेलं आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल अनिरुद्धला काहीही माहिती नसतं. तर देशमाने म्हणतात की आता कसं आहे, आता बघा कशी केस आपल्या बाजूने चालणार आहे. देशमानेंचं म्हणणं असतं तुम्ही मला त्या दिवशी बोलला होता ना मॅडम, कारण तुम्ही जे बोलत होता त्या गोष्टी मला पटल्या नव्हत्या. तेव्हा अनिरुद्ध संजनाला म्हणू लागतो की संजना हे काय आहे. म्हणजे त्या धुरी वकिलाने बोलू नये म्हणून तू त्याला पैसे दिलेले आहेत. म्हणजे मला कळतच नाही आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतंय. ते तुला काय करायचं असतंय, तू बोलशील का नीट. हे सगळं अनिरुद्ध संजनाला विचारत असतो. संजना म्हणत असते की अनिरुद्ध, मी जे काही केलेलं आहे ते अगदी योग्यच केलेलं आहे. अनिरुद्ध म्हणतो की म्हणजे संजना, तू आप्पांची केस लढू नये म्हणून त्या धुरीला पैसे दिलेले आहेत, ही गोष्ट काही मला पटत नाही. त्यावेळेस संजना म्हणते अनिरुद्ध काय विचार करतोस तू. हे ती वेळ तर त्यांनीच आपल्यावर आणली आहे ना. आपण थोडं स्वतःहून त्यांना हे करायला गेलेलो होतो. आणि आप्पांनी जर केस केलीच नसती तर आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती. हे सगळं संजना अनिरुद्धला सांगत असते. परंतु अनिरुद्धला मात्र ह्या गोष्टी पटत नसतात. पण ॲडव्होकेट देशमाने म्हणतात की अहो, असं काही काही करावं लागतं आपल्याला, त्याशिवाय थोडंच आपण पुढं जाणार आहोत. हे सगळं देशमाने बोलत असतात. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं आप्पा यश अरुंधती घरी आलेले असतात. आप्पा म्हणतात की मला कळतच नाही आहे हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आता ते ॲडव्होकेट धुरी पण आपल्याला सोडून गेलेले आहेत. म्हणजे नक्की काय होणार आहे. कारण आता दुसरा वकील कुठून शोधून आणायचा आहे. त्यावेळेस अरुंधती म्हणते की आप्पा, तुम्ही अजिबात या गोष्टींची काळजी करू नका. नक्की काय होणार आहे, काय करायचं आहे, या कोणत्याही गोष्टींची काळजी तुम्ही करू नका. कारण वकील शोधायचा, काय करायचं ते मी आणि यश बघून घेऊ. तुम्ही फक्त रिलॅक्स राहा. आप्पा म्हणतात की मला ना कळतच नाही आहे काय करायचं. पण कांचन कुठे आहे. आपण घरी आलो तरी कांचन अजून नाही आहे घरी. त्यावेळेस इकडे आप्पांना अरुंधती सांगते की आई मंदिरात जातात. आई मंदिरात जातात. आपण जेव्हा घरी नसतो ना तेव्हा त्या मंदिरात जातात. तेव्हा आप्पा म्हणतात नक्की कशाला जाते मंदिरात. देवाला साकडं घालत असेल तर तिला विचार करायला लागेल. कारण ती ज्या पद्धतीने काय देवाला साकडं घालणार आहे ना, नक्की ती आपल्यासाठीच घालते ना, का अनिरुद्धसाठी घालते, हे पण जरा विचारून बघा तिला. तिचा काही भरोसा नाही आहे, ती काही करू शकते, असं बोललं जात असतं. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं आप्पांना अरुंधती आणि यश समजवू लागतात. आप्पा असं काय बोलताय तुम्ही, अहो आई असं काय करतील, असं ते बोलत असतात. तेव्हा आप्पा म्हणतात कसं आहे, तिचा अनिरुद्धवर किती जीव आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळं कांचन काहीही करू शकते. आप्पांना आपलं मजेशीर वाटत असतं. कारण कांचनच्या मनात अनिरुद्धबद्दल सॉफ्ट करणार आहे. जसं की मागं महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धा होती, महाराष्ट्राची जोडी, त्या स्पर्धेच्या वेळेस पण कांचनने तेच केलं होतं. अरुंधतीला सपोर्ट केलाच नव्हता. तिचा सपोर्ट तर अनिरुद्धला होता. हे आप्पांना चांगलं आठवतंय. म्हणून आप्पा म्हणतात की काही झालं तरी कांचनचा काय भरोसा नाही. यश मात्र हसत असतो. यश म्हणत असतो हो आप्पा असं काय असतंय का. तेव्हा आप्पा म्हणतात नाही, तिची देवावर खूप श्रद्धा आहे, काही करू शकते कांचन, असं आप्पांना वाटत असतं. यश म्हणतो की आप्पा आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण दुसरा वकील बघूया, असं यश आप्पांना सांगत असतो. आणि त्याचबरोबर आप्पा म्हणतात पण खरंच आपल्याला दुसरा वकील मिळेल का आता. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, का नाही मिळणार.
कारण काहीही झालं तरी आप्पांना आप्पांना सांगत असतात की आपल्याला दुसरा वकील मिळणार आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्यावेळी जो गोंधळ झालेला असतो तो लक्षात येतो. आणि मग अरुंधती म्हणते की यश, मला असं वाटतंय की तूही काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत, कारण तुझ्या बाजूने कोण वकील आहे का ते बघून घे. त्यावेळेस यशला अरुंधती म्हणते की आपण ही बाकीची गोष्टी शोधून घेतल्या पाहिजेत, कारण मीही सुलेखाताईंना विचारतेच त्यांच्याकडून दुसरा कोण वकील आहे का, आणि नसेल तर आपल्याला दुसरं कोणीतरी अजून शोधावं लागणारच आहे, नाहीतर खूप अवघड होणार आहे, असं अरुंधती म्हणत असते. यश म्हणतो, काळजी करू नको आई, सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणेच होणार आहेत, कारण आपण सत्याच्या बाजूने लढत आहोत. आप्पांना हे सगळेजण सांगत असतात की काळजी करायची काहीच गरज नाही, कारण आपल्याला दुसरा वकील मिळणारच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे ॲडव्होकेट धुरी, बिल्डर, त्याचबरोबर देशमाने हे सगळे अनिरुद्ध, संजना हे ॲडव्होकेट देशमानेच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. आणि मग ऑफिसमध्ये तिथे संजना त्याचबरोबर सर्वजण असतात. देशमानेला त्याचं पाकीट दिलं जातं आणि देशमानेला सांगितलं जातं की देशमानेला वाटत असतं की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे ना. तेव्हा धुरी म्हणतात की काही चुकीचं केलेलं नाही आहे, आणि सुलेखाताईंनी आपल्याला थोडंसं असं सांगितलं की तुम्ही दुसरा मार्ग अवलंबायचा नाही, आता तुमच्याकडे केस नाही, तर हे करणं गरजेचंच होतं, आणि तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही, तुम्ही एका अर्थाने त्यांची मदतच केलेली आहे. हे सगळं बोलत असतो देशमाने म्हणतो की मी नाही का सोडला मार्ग, मग काय त्यात एवढं, काही झालं तरी मला माहिती आहे की काय आहे ते. हे सगळं देशमाने त्या धुरीला सांगत असतो, कारण तुम्ही सत्याच्या मार्गाने चालत आहात, असं देशमानेचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ॲडव्होकेट धुरींना आता त्यांचं पाकीट दिलं जातं, आणि मग धुरी जाताना म्हणतात की मॅडम लक्षात ठेवा, परत काही काम असेल तर, असं आवर्जून देशमाने जाताना सांगू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे देशमाने जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा अनिरुद्धच्या लक्षात आलेलं असतं. अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे हे काय आहे, तुम्ही त्या वकिलाला पैसे दिलेले आहेत आणि त्याला फितवलेलं आहे आणि ती केस सोडायला सांगितली, पण या सगळ्याला जिंकणं नाहीत म्हणत ना, असं देशमानेचं म्हणणं असतं. देशमानेला अनिरुद्धचं म्हणणं असतं. तेव्हा देशमाने म्हणतो की हे बघा, आपण काही चुकीचं केलेलं नाही आहे, कारण आपल्याला असे मार्ग अवलंबायला लागणारच आहेत. काहीही झालं तरी तुमच्या लक्षात आलं नसेल, पण हे काम आपण यांच्यासाठी केलेलं आहे असं समजा, यांना लवकर जागा हवी आहे ना म्हणून केलेलं आहे, आणि ते पैसे त्यांच्यासाठी दिलेले आहेत, तुमच्यासाठी नाहीत दिले आपण. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई आलेल्या असतात. सुलेखाताईंना भेटायला नितीन आणि त्याचबरोबर अनिश आलेला असतो. तेव्हा नितीन सांगत असतो की त्या धुरीने हा सगळा गोंधळ घातलेला आहे. सुलेखाताई म्हणतात, काय सांगतोयस, म्हणजे तो असा नव्हता रे, पर त्यांच्या बाजूने कोण केस लढतंय. तेव्हा सुलेखाताईंना नितीन सांगतो की कोणीतरी देशमाने आहे, त्याचे वडील वकील होते का, असं सुलेखाताई विचारतात. तेव्हा सगळ्यांच्या समोर तिथे नितीन सांगतो की हां, बहुतेक होते, वडील त्याचे वकील होते, असं नितीन सांगतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नितीन म्हणतो की बहुतेक तोच आहे, आणि त्या धुरीला त्यांनी पैसे दिलेले आहेत म्हणून हे सगळं झालेलं आहे. हे सगळं देशमानेच्याबद्दल नितीन सुलेखाताईंना सांगत असतो. सुलेखाताई म्हणतात, ठीक आहे, आलं माझ्या लक्षात नक्की काय म्हणायचं आहे ते, कारण हे सगळं कुणी केलेलं आहे ते मला कळलं, कारण तो देशमाने आहे ना, तो कोणत्या थराला जाऊ शकतो हे मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं सुलेखाताई म्हणतात. नितीन, आपल्याला प्लॅन बी रेडी ठेवावं लागणार आहे, कारण त्याची गरज लागू शकते, कारण देशमाने कोणत्या थराला पोचलेला माणूस आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा नितीन आणि अनिश म्हणतात, प्लॅन बी म्हणजे, मग सुलेखाताई प्लॅन बी एक्सप्लेन करतात, कारण आता सुलेखाताई म्हणतात की अरुंधतीला पण तयारी केली पाहिजे, आणि अरुंधतीला मला भेटायला सांग लवकरात लवकर, मीही जाणारच आहे. मला अरुंधतीला बाकीच्या गोष्टींची कल्पना देऊन ठेवायची आहे की कोर्टात नक्की आता काय होऊ शकतं. हे सगळं सुलेखाताई बोलत असतात. अनिश म्हणतो की हो हो आजी, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताईंचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी आत्ता आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नाही. नितीन म्हणतो, पण मावशी, त्या धुरीने असं करायला नको होतं, तेव्हा आता कोण लढणार आहे केस, असं म्हटल्यानंतर सुलेखाताई म्हणतात, अरे मी आहे ना स्वतः, मी लढणार आहे केस, आता आपण म्हणावं काळजी घ्यायची गरजच नाही आहे, मी आले ना स्वतः, आता
काही तांत्रिक अडचणीमुळं मला जावं लागलं होतं, म्हणून मी गेले होते आणि त्या धुरीचं नाव रिकमेंड केलं होतं आणि धुरीने पहिल्या दिवशी काम पण छान केलं होतं. त्याने स्टे ऑर्डर पण मिळवून दिलेली होती. नंतर गोंधळ झालेला आहे ना, आता माझ्या ह्या सगळा गोंधळ जो काय आहे ना तो लक्षात आलेला आहे, त्यामुळं काळजी करायची गरजच नाही, असं सुलेखाताईंचं म्हणणं असतं. इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की संजना, मला ही गोष्ट पटलेली नाही. आपांच्या वकिलाला पैसे दिलेले आहेत आणि त्याला केस मागं घ्यायला सांगितलेले आहे. आता आपांच्या बाजूने कोणता वकील असणार आहे आणि ही योग्य आहे का? तू विचार कर ना, आपल्याला अशा मार्गाने हे घर मिळवायचं नाही. काही झालं तरी हे चुकीचं आहे, असं अनिरुद्ध बोलत असतो आणि तो इमोशनल झालेला असतो. संजना म्हणत असते, तू कशाला काळजी करतोय? तो बिल्डर आहे, त्याने पैसे दिलेले आहेत, आपला तर फायदाच झालेला आहे ना, आणि अशा गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तुला काय वाटतं, आपण जर केस केलीच नसती तर हे सगळं त्यांच्या विरोधात करायची आपल्याला गरज पडली असती का? त्यांनी केस केलेली आहे म्हणून आपल्याला त्यांच्या विरोधात ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत आहे, असं संजना अनिरुद्धला सांगत असते. अनिरुद्धला मात्र मनाला ह्या गोष्टी पटत नसतात. त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हे चुकीचं आहे, हा चुकीचा मार्ग आहे, या मार्गाने आपण विचार नाही केला पाहिजे, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. अनिरुद्धला संजना म्हणत असते, तू असं काय विचार करतोयस अनिरुद्ध? तू विचार कर ना अनिरुद्ध, तुला माहिती आहे ना अरुंधती कशी आहे ते, कारण काही झालं तरी अरुंधती काही आप्पांना माघार घेऊ देणार नाही, ही गोष्ट तर तुला माहितीच आहे. मग काय करायला हवं होतं आपण, असं संजना अनिरुद्धला विचारू लागते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं तुला, तुझे केलेलं आहे ते योग्य आहे का? मला काही ह्या गोष्टी पटत नाही. तेव्हा संजना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, जरा बिझनेस माइंडने विचार करायला शिक. काही झालं तरी तू पण आता ह्या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे. तूही त्या आपल्या बिल्डरला सांगितलं पाहिजे की तो आपल्याला फ्लॅट देणार आहे, पैसे देणार आहे, तरी पण राहिलेले जे फ्लॅट आहेत ना त्यामध्ये तू त्याला कमिशन माग, कारण आपली जागा म्हणजे सोनं आहे, सोनं, आणि त्यामुळं त्याला ते द्यावंच लागणार आहे, अशी अट घालूया आपण. अनिरुद्ध म्हणतो ते शक्य होईल. तेव्हा संजना म्हणते की का नाही होणार, म्हणजे अनिरुद्ध आप्पांच्या बाबतीत इमोशनल होत आहे, म्हणून संजना त्याला आता असं सांगत आहे की ते जे फ्लॅट आहेत ना त्याच्यामध्ये तू आता कमिशन माग, म्हणजे तू या बिझनेसमध्ये उतर, असं संजनाने त्याला सांगितलेलं असतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडत असते आणि अनिरुद्ध म्हणत असतो, पण तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे ते. काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आता अरुंधती ही आप्पांच्या बाजूने आहे आणि अरुंधती इतक्यात काही हार मानणार नाही आणि काही झालं तरी ते दुसरा वकील उभा करतील. तेव्हा संजना म्हणते, करू दे ना, आपण कशाला टेन्शन घ्यायचं आहे, त्यांनी दुसरा वकील उभा करू दे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण आपल्या बाजूने खंबीरपणे उभं राहायचं आहे. जर आप्पांनी ही केस केलीच नसती तर हे झालंच नसतं, असं संजना इकडे अनिरुद्धला धमकावत असते, त्याला सांगत असते, त्याचे कान भरत असते आणि संजना त्याला सांगते. त्यानंतर अनिरुद्ध तिथून उठून जातो. अनिरुद्ध उठून गेल्यानंतर संजना म्हणते की याला सारखं असं इमोशनल फूल केलं पाहिजे, म्हणजे याचे इमोशन आहेत ना ते आप्पांच्या बाबतीतले बाहेर आले पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की असा बिझनेस करता येईल, हे करता येईल, ते करता येईल, असं संजनाचं डोकं चालत असतं. म्हणजे संजना अनिरुद्धला मुद्दामून भरीस पाडत आहे. तिच्या डोक्यातही येत नाही की आपल्यामुळं हा सगळा त्रास होणार आहे. तिला याची कल्पनाही नाही की आपण जे काय करत आहे त्या सगळ्याचा त्रास हा अनिरुद्धला पण होतोय, पण तिच्यासाठी फक्त आणि फक्त पैसा महत्त्वाचा आहे हे ती दाखवून देत आहे. त्यानंतर संजना आणि अनिरुद्ध दोघंही जेवायला जातात. जेवण करून आलेले असतात आणि संजना म्हणत असते की आज खरंच बाहेर गेलो बरं वाटलं, असं संजनाचं म्हणणं असतं. अनिरुद्ध म्हणत असतो, पण संजना, मला ह्या गोष्टी काही पटत नाही आहेत की आपण अशा पद्धतीनं जे काही करत आहे ना हे मला मान्य नाही. तेव्हा तिथे संजना म्हणत असते की आपण काही चुकीचं नाही करत अनिरुद्ध, तुला असं का वाटतंय की आपण चुकीचं करतोय, कारण आपण चुकीचं करायची गरजच नाही, जे काय आहे ते योग्य मार्गानेच करत आहोत. आता कोर्टामध्ये पण आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे आणि मला एक कळत नाही आहे की आता त्यांच्या बाजूने कोण वकील असणार आहे, हा प्रश्न संजना आणि अनिरुद्धला पडलेला असतो. संजना आणि अनिरुद्ध यांचं म्हणणं असतं की आता अरुंधतीच्या बाजूने कोण वकील आहे. त्यावेळेस संजना म्हणते, कोणी का असेना, आपण आपलं काम करत राहायचं, आपल्याला ज्या मार्गाने त्या वकिलाला फोडता येईल तो मार्ग फोडायचा आणि तेच वापरत राहायचं आहे आपण, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही. आणि तो बिल्डर आहे ना तो बघून घेईल ना सगळ्या गोष्टी, त्यामुळं आपल्याला विचार करायची गरजच नाही, असं संजनाचं म्हणणं आहे. पण संजनाला कुठं माहिती आहे की नक्की काय होणार आहे. तेवढ्यात यश आणि अरुंधतीही बाहेर आलेली असतात. एक फाईल यश अरुंधतीला देत असतो, ती खूप महत्त्वाची फाईल असते असंही तो सांगत असतो, कारण त्याचं असं म्हणणं असतं की ही जी फाईल आहे ना
ती फाईल खूप महत्त्वाची आहे. आणि आई तुला माहिती आहे का, खरंच आज ना धुरी वकिलानं जे केलं आहे आणि संजना आणि बाबांनी जे केलं आहे, धुरी वकिलाला पैसे देऊन त्यांनी विकत घेतलं, ही गोष्ट काही मला पटलेली नाही. कारण या थराला जाऊन ते वागतील असं मला वाटलं नव्हतं. आता ते कोणत्या कोणत्या पातळ्या ओलांडणार आहेत ना तेच कळत नाही आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की मला ना आणखी एक केस करायची आहे. यश, मला ना त्या वकिलाला सांग की आपल्याला 2 केसेस त्यांना द्यायच्या आहेत. हे सगळं अरुंधती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यश आणि अरुंधतीचं जे बोलणं आहे ते संजना आणि अनिरुद्ध दोघंही चोरून किचनमध्ये उभा राहून ऐकत असतात. त्यांना हे माहिती नसतं की अरुंधती आणि यश कोणत्या विषयावर बोलत आहेत. त्यांना फक्त आता जाणून घ्यायचं असतं की यांच्या बाजूने कोणता वकील आहे. त्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा संजना म्हणते की इकडे आपल्याला ज्या थराला जायचं आहे आणखी नवीन नवीन गोष्टी यामध्ये कराव्या लागणारच आहेत, हे संजनाचं म्हणणं असतं. यश म्हणत असतो की आई तुला सांगायचंच राहिलं, आता कोण वकील आहेत माहिती का, सुलेखाताई स्वतः केस लढणार आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते आता जर सुलेखाताई स्वतः आलेल्या असतील तर मग काही टेन्शनच नाही आहे या केसचं, असं यशला अरुंधती सांगू लागते. तेव्हा यश म्हणतो की आता आई बिंदास्त राहायला पाहिजे, काही गरज नाही आहे कोणत्या गोष्टींचा विचार करायची. आता लक्षात आलं ना तुझ्या काय प्रॉब्लेम होता ते. अगं त्या धुरी वकिलाला ना पैसे दिले होते. नितीन सरांनी ते शोधून काढलं आणि त्यांना कळलं की त्या बिल्डरने धुरी वकिलाला पैसे दिलेले आहेत म्हणून हे सगळं झालेलं आहे. आणि धुरी वकिलाचं घर चालवण्यासाठी पैसे दिलेले आहेत असं अनिरुद्धला सांगितलं जातं. आता अनिरुद्धला हेही कळलेलं आहे की यांना या गोष्टी कळलेल्या आहेत म्हणजे आता आपली वाट लागणार आहे. आणि त्याचवेळी यश म्हणतो की आई आता तुलाही सावध राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे. ह्या 25 वर्षामध्ये तुझ्या बाबतीत जे काय घडलेलं आहे ते सगळं तू आता कोर्टाच्या समोर सांगायचं आहे. बाबांनी तुला जो त्रास दिलेला आहे, संजनाने जे काही केलेलं आहे ते सगळं इव्हन संजनाने माहिती आहे ना तुला, आजीला फसवून आजीला भरीस पाडून याच्या आधीही हे घर स्वतःच्या नावावर करायचा प्रयत्न केलेला होता. आठवते का तुला, त्यावेळेसही तिने आजीच्या सह्या घेतलेल्या होत्या आजीला फसवून. ही गोष्ट आपण सुलेखाताईंना आपण सांगूया आणि तीही कोर्टासमोर आणूया. आणि यश आणि अरुंधतीचं हे बोलणं ऐकून मात्र संजना आणि अनया यांच्यात तोंडचं पाणी पळालेलं असतं. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे आणि या सगळ्यामुळं काय होणार आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि इकडे अरुंधती आणि यश मात्र अगदी फुल तयारीला लागलेले असतात. काहीही झालं तरी आज कोर्टामध्ये वाट तर लागणारच आहे. आणि ती वाट लागणार आहे ती म्हणजे तिथे देशमाने वकिलाची, त्याचबरोबर अनयाची आणि संजनाची, त्याचबरोबर बिल्डरची. आता ते दोघंजण तिथून निघून जातात आणि इकडे संजना आणि अनिरुद्ध बोलत असतात. त्यांनी सगळं ऐकलेलं असतं. आता सुलेखाताई केस लढणार आहे त्यामुळं त्यांना ही भीती वाटू लागलेली आहे की आता नक्की काय होणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. आता काय करायचं, काहीही झालं तरी सुलेखाताई आता केस लढणार आहेत म्हणजे आपली बाजू चुकीची आहे आणि ही जर कोर्टासमोर आली तर खूप अवघड होणार आहे. याची भीती आता अनिरुद्ध आणि संजना यांना वाटायला लागलेली आहे. कारण सुलेखाताई ह्या फुटणाऱ्या नाहीतच, त्या सत्याच्या मार्गाने लढणाऱ्या आहेत. आणि आता त्या सत्याच्या मार्गाने लढताना त्या अरुंधती आणि आप्पांच्या खूप जवळच्या आहेत. त्यामुळं आता यांना दोघांनाही भीती वाटू लागलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई आप्पांना भेटायला आलेल्या असतात. त्या म्हणत असतात की आप्पा, माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला, माझ्यामुळं तुम्हाला त्या कोर्टामध्ये नको त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. नेमकं ना कसं इमर्जन्सी घडली म्हणून मला जावं लागलं, पण मला वाटलं नव्हतं की तो धुरी वकील असा काही वागेल, असं सुलेखाताई बोलत असतात. आप्पा म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, जेव्हा त्यांनी कोर्टामध्ये माझ्या आजाराचा विषय काढला ना तेव्हा मला कळायचंच बंद झालं. काही सेकंदासाठी मला असं वाटलं की खरंच मी आजारी आहे का. म्हणजे मला वाटलं की मी दिले असतील सह्या, मी विसरून गेलं असेल. कारण जेव्हा हे सगळं घडलं होतं म्हणजे मी घरातून बाहेर गेलो होतो, माझ्या घराचा रस्ताही विसरलो होतो, त्यावेळेसही असंच झालं होतं ना. त्यामुळं मला असं वाटलं की झालं असेल कदाचित माझ्याकडून असं. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा सुलेखाताईंना पण धक्का बसतो. आप्पा खचत चाललेत ही गोष्ट सुलेखाताईंच्या लक्षात येते. त्यामुळं सुलेखाताईंनी आता पुढची तयारी करायचं ठरवलेलं असतं. कोर्टात काही झालं तरी आप्पांच्या विरोधात क्रॉस क्वेश्चन झाला की सुलेखाताई त्यांची तलवार काढायला तयार असणार आहेत, हे त्यांनी आता मनाशी ठरवलेलं आहे. पण सुलेखाताईंना थोडंसं वाटत आहे की आप्पांना त्यांच्या आजाराबद्दल बोलल्यामुळं आप्पा थोडेसे नर्वस झालेले आहेत आणि आप्पांना नॉर्मल करणंही तेवढंच गरजेचं आहे, हेही सुलेखाताईंच्या लक्षात आलेलं आहे. आणि सुलेखाताई आप्पांना व्यवस्थित असं समजून सांगत आहेत. आणि इकडे अरुंधती म्हणते की आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, असं अरुंधतीचं म्हणणं असतं.
आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती त्याचबरोबर आप्पा सर्वजण आता बिनधास्त झालेले आहेत. सुलेखाताई म्हणतात की अरुंधती, कोर्टामध्ये आता कोणत्या गोष्टी होणार आहेत याबद्दल आपल्याला थोडाफार अंदाज आलेलाच आहे. ती लोक कोणत्या थराला जाऊ शकतात हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी सतर्क राहूनच कराव्या लागणार आहेत, एवढं लक्षात ठेव, असं सुलेखाताईंनी अरुंधतीला सांगितलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कोर्टामध्ये सर्वजण आलेले आहेत आणि मग इकडे देशपांडे म्हणतो की त्यांच्या बाजूने नक्की कोण केस लढणार आहे, म्हणजे मला कळलं नाही आहे ना अजून, असं देशपांडेचं म्हणणं असतं. देशपांडेला वाटत असतं की प्रत्येक वेळेस आपण कोणाला तरी पैसे चारायचे आणि ती तारीख जिंकायची, आपल्या बाजूने केस वळवून घ्यायची. हे तेवढं सोपं वाटत असलं तरी सुलेखाताई तिथं समोर येतात आणि म्हणतात की आता काळजी करायची काहीच गरज नाही आहे, आता मी स्वतः असणार आहे. त्यावर देशपांडे म्हणतात की हो मॅडम, पण एक गोष्ट तुम्ही विसरताय की मागच्या वेळेस माझे वडील तुमच्या विरोधात उभे होते आणि आता मी तुमच्या विरोधात उभा आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की त्याची काळजी करायची मला गरजच नाही आहे. वडील असले काय आणि तुम्ही असले काय, मला त्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही आहे. आता कोर्टामध्ये खरं खोटं काय आहे ते नक्कीच येणार आहे. सुलेखाताईंनी मनाशी आता ह्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि अन्या संजनाची वाट लावायला त्या सज्ज झालेल्या आहेत. थँक्यू.